सकाळ सकाळी उठून गेलतो की नदीला आंघोळीला, कारण की म्हणलं लय दिवस झाला आंघोळीला गेलेलो नाही नदीला. मग आता म्हणलं एकटं तरी कसं जायचं, म्हणून या 2 खोंडासनी घेतलेले ते संघानं. ही पण नवीन नवरीला असती तशी लाजत होती तिथं. नदीत गेल्यावर पहिल्या चोळत काय पाणी नव्हतं, म्हणून गेलो आम्ही पलीकडे. पुण्या पण आला आता गाडी धुवायला नदीला. पुण्याला पण व्हिडिओ घेत होतं, पुण्या पण लाजायला लागला आता. मग आता ह्यासनी काय म्हणायचं आता तुम्ही सांगा. जरा पुढे गेला केला तर ओमकारनं सरकत चालू नदी. भावाची बॉडी मात्र नाद्या बाजूच होती. मग म्हणलो आपण पण आंघोळ करून घेऊया. आंघोळ करून झाले म्हणलो जरा पायावर मसाचलेला तो काढून घेऊया. मग आंघोळ पण झाली करून आणि तिथनं धरली सर घराकडली वाट. घराकडे आल्यावर गेलो सर निखिल यांच्या घरापाशी. तिथे गेल्यावर बघतोय तर आणला तर मैऱ्यानं पतंग आणल्याला बघून मला पण माझ्या बारके म्हणायची आठवण आली. मैऱ्याला पण म्हणलो बस तो आपला पतंग उडवीत, मी आपला जातो घराकडे येऊन बघतो तर ही सगळी पब्लिक देवळापाशी जमली ती. तिथे जमलेले त्याचं कारण म्हणजे आपल्या कालिका देवीच्या नावाने क्रिकेटची एक टीम आहे, त्याचं टी शर्ट छापलेलं तर ते आपल्याला घ्यायचा होता. कालिका देवीचा आशीर्वाद घेऊन मग टी शर्टचं वाटप केलं. टी शर्ट मात्र एकदम नाद्या बाजूच होत. मग ते टी शर्ट पण घेऊन आलो सर घराकडे. जर ब्लॉग आवडला असला तर तुमच्या भावाला फॉलो करावं लागते. सपला विषय.